नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो. आता तारिणीला चक्क त्या माणसाची आवाजावरून ओळख पटलेली आहे, पण मात्र तो आवाज तारिणीच्या लक्षात आलेला आहे की तो AIने बनवलेला आवाज आहे. तो कोणा बाईचा पण असू शकतो आणि कोणा पुरुषाचा सुद्धा असू शकतो. हे तारिणी समोर आता सिद्ध झालेलं आहे. पण मात्र आता हे तेवढंच खरं आहे की युवराज आता इकडे गुलाबच्या बॉसला भेटण्यासाठी चाललेला आहे आणि आता ही तारिणी टीम त्याला रंगेहात पकडण्याचं प्लॅनिंग करत आहे. हो प्रेक्षकांनो, इकडे तारिणीने आता स्वतः ट्रॅप आखलेला आहे. इकडे एकीकडे आता इकडे गुलाबच्या बॉसला पकडण्यासाठी आणि युवराजला त्याच्यासोबत रंगेहात पकडण्यासाठी, तर दुसरीकडे जेजेने ही गोष्ट त्यांच्याकडून का लपवली याच्यासाठी. तर आता खूप मोठं रहस्यसुद्धा तिसरं आता या तारिणीसमोर उलगडणार आहे. ते म्हणजे की कौशिकीची कॉलेजची ही जे मैत्रीण आहे, पण या दोघींनी आता हे सत्य का लपून ठेवलं की कौशिकी आणि जे या काही काळां अगोदर कॉलेजच्या खूप मोठ्या बेस्ट फ्रेंड होत्या, पण हे सत्य का लपून ठेवलं. आणि यांची जी लपून भेट झालेली असते कौशिकी आणि जेची, यानंतर इकडे तारिणीसमोर खूप मोठी शंकेची पालवी फुटलेली आहे आणि या पालवीतूनच आता खूप मोठा रहस्याचा उलगडा तारिणी टीमसमोर होणार आहे. आणि याच उलगड्यानंतर तारिणी आणि केदार खूप मोठा धक्कादायक निर्णय घेणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये खूप जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे. चला तर मग म्हणून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. तारिणी खरंच विचार करत असते की आता तारिणीला कुठं ना कुठं जाणवत असतं की कौशिकी ताई काही ना काही वेगळ्या वागतंय. आता मात्र इकडे युवराज जरी गुन्हेगार नसला तरी मात्र युवराजचे आणि गुलाबचे संबंध होते हे माहिती असताना सुद्धा एवढी मोठी MNNवर न्यूज कौशिकीताईने का दिली आणि कौशिकीताई यामध्ये एवढं सहभागी का घेतात. खरंच मात्र आता इकडे कौशिकी जेव्हा फोनवर बोलत असते ते म्हणजे जेजेसोबत, तेव्हा मात्र आता लपून का होईना काही शब्द इकडे तारिणीच्या कानावर पडतात की जे मला तुला भेटायचं आहे आणि याबद्दल कुणाला काही माहिती पडता कामा नये. या शब्दाने खूप मोठ्या संशयाची पाल आता इकडे कौशिकीच्या मनामध्ये केलेली आहे. तेव्हा आता ती केदारला बोलते की केदार, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तर केदार बोलते, काय झालं बॉस, काही इन्फॉर्मेशन आहे का. तेव्हा मात्र आता केदारला इकडे तारिणी सांगते की मी कौशिकताईला, मला असं 100% वाटते की कौशिकीताई जेजेसोबत बोलत होते आणि या दोघींमध्ये काहीतरी चालू आहे. नाही, आता आपल्याला असं गाफलीत राहायला नको, कारण आपल्याला असा ट्रॅप आखत आता काही ना काही खरंच हा गुलाबचा खूप मोठा बॉस कोण आहे आता याचा शोध लावाच लागणार आहे. तेवढ्यात केदारला कॉल येते, तो म्हणजे आता टेक्नोचा. आणि टेक्नो बोलते की बॉस, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. मी तुमच्या व्हॉट्सअपवरती एक व्हॉईस मेसेज आता सेंड केलेला आहे आणि तुम्ही तो शांततेत ऐका आणि कॉल बॅक करा. तेव्हा आता केदार आणि तारिणी रूमचा दरवाजा बंद करतात आणि त्यानंतर जो काही तो मेसेज असतो तो म्हणजे की आता इकडे युवराजचा फोन ट्रॅक केलेला असतो आणि त्या ट्रॅकिंगनंतरच हा जो काही आहे, जो गुलाबचा बॉस आता युवराजशी संपर्क करतो, त्याच्याशी बोलतो की मला तुला भेटायचं आहे. आणि मात्र इकडे युवराजचा आनंदाचा पारा नसतो. आता बोलते की ठीक आहे, या गुलाबच्या बापाला मी भेटायला जाणार आहो. पण मात्र इकडे आता तो आवाजाचा ऐकता क्षणी आता इकडे लगेच तारिणी शांततेत तो 2 वेळा आवाज ऐकते आणि त्यानंतर केदार बोलते की पण बॉस, हा आवाज ऐकून हा AIने व्हॉईस कन्वर्ट केलेला आवाज आहे. काही ना काहीतरी या आवाजात बदल केलेले आहेत, कारण यामागे गुलाबचा बॉस असण्यामागे कोणी महिलासुद्धा असू शकते आणि कोणी पुरुषसुद्धा असू शकतो. कारण या आवाजावरून आपण असं ठरवू शकत नाही की समोरचा व्यक्ती हा पुरुषच आहे. त्यावर आता इकडे तारिणी बोलते की अगदी बरोबर बोलला जे तू जे बोलतोस ना ते अगदी
सॉरी, अगदी बरोबर बोलला केदार तू. हा आवाज ना कोणत्या पुरुषाचा सुद्धा असू शकतो आणि एका स्त्रीचा, आणि याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. आता आपल्याला असं गाफल राहून नाही चालायचं. आपण आता सध्याच तू कत्रीला कॉल कर आणि सांग की युवराजच्या प्रत्येक मुमेंटवर लक्ष ठेवायचं, आणि याबद्दल जे जे मॅडमला काहीही सांगू नका. कारण मात्र माझ्या तारिणी टीमच्या संशयात जे जे मॅडमसुद्धा आहे. असं कसा काय युवराज सुटू शकतो, हा प्रश्नच एक खूप मोठी संशयाची पालवी आहे. आणि या पालवीत सर्वप्रथम जे जे मॅडम येतात, की जे जे मॅडमनी एवढ्या धडाकेबाज ऑफिसरनी युवराजला असं खुलेआम का सोडलेलं आहे, आणि याचा शोध आता ही तारिणी घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही. तेव्हा मात्र आता जे जे मॅडमवर सुद्धा काही वॉश ठेवत खबरी आहेत. तर दुसरीकडे आता कौशिकीने जे जे मॅडमला का कॉल केला आणि गुप्त भेटण्यासाठी का सांगितलं, त्यामुळे आता कौशिकीसुद्धा तारिणीच्या आता त्या पालवीत आहे. तर इकडे मात्र आता कौशिकी, तारिणी आणि इकडे दुसरीकडे युवराज, या तिघावरती तारिणीने वॉश ठेवलेला असतो. तर आता तेवढ्यातच इकडे तारिणीला कॉल येते की कौशिकी ऑफिसच्या बाहेर पडलेली आहे आणि ते घराचा रस्ता न ठेवता दुसरीकडे गेलेली आहे. तेवढ्यातच आता जे जेचे सुद्धा तसाच कॉल येतो. जे जे इकडे तारिणीचे इन्फॉर्मेशन असतात. आता कौशिकी आणि इकडे मात्र आपल्या जे जेवरती वॉश ठेवून असतात त्यांनी आता न्यूज दिलेली असते की हा दोघी एका ठिकाणी आता दिसलेले आहे. आणि आता तेवढ्यातच मात्र जो काही दोन्ही खबरी आता एका ठिकाणी जमा झालेल्या असते, त्यांनी आता वॉईससह त्या काय बोलतात काय नाही याचा आता एक खूप मोठा व्हिडिओ आता पुरावा म्हणून इकडे आता तारिणीच्या मोबाईलमध्ये पाठवलेलं असतं. आता केदार बोलते की बॉस, म्हणजे युवराज इकडे गुलाबच्या बॉसला भेटण्यासाठी चालला, त्या अगोदर तारिणी बॉस सांगा ना, त्या अगोदर तुम्हाला काय वाटतं की इकडे कौशिकीताई आणि जे जे कशासाठी भेटले असणार? तेव्हा आता लगेच तारिणी बोलते, आपण हा व्हिडिओ शांततेत ऐकू आणि त्यानंतरच बोलू. त्यावर इकडे आता तारिणी तो व्हिडिओ शांततेत ऐकतो. त्यामध्ये आता त्यांच्या दोघींच्या बोलण्यावरून तारिणीच्या लक्षात आलेलं असतं की ह्या कॉलेजच्या जुन्या मैत्रिणी आहे, आणि या दोघींचा सुद्धा आता गुलाबशी म्हणजेच काही ना काहीतरी कनेक्शन होतं. कारण जेव्हा त्या भेटल्या तेव्हा गुलाबविषयीच त्यांची एक चर्चा होती, आणि त्या चर्चेचा पॉईंट म्हणजे आता गुलाबच्या बॉसचं भेटणं आणि इकडे मात्र युवराजचं भेटणं. आता युवराजच हा खूप मोठा त्यांचा प्यादा बनवायचा असतो या दोघींना, की यांचं ड्रग डीलचं समोर हा युवराजच काम चालवू शकते एवढं. तर तेव्हा मात्र आता आलेला असतो तो दिवस, जो क्षणाची आपण सर्व वाट बघत होतो. तो म्हणजे आता इकडे गुलाबचा बॉसला भेटण्यासाठी युवराज निघालेला असतो, आणि संपूर्ण तारिणी टीम, जरी जे जेने सांगितलं होतं की तुम्हाला या मिशनवरचं जायचं नाही आहे कारण ही मिशन ती स्वतः हँडल करत होती, पण मात्र तारिणी टीमने आता इकडे जे जेला काहीही सांगितलं नाही, आणि नेहमीच करत आलेली चांगली कामगिरी आठवून मात्र आता जे जेच्या लपूनसुद्धा आता तारिणी टीमने गुप्त असा प्लॅन करत आता इकडे मात्र युवराजच्या मागावरती लागलेले आहे. आणि तो क्षण आलेला आहे फायनली. युवराज एका सुनसान जगा, म्हणजे एका खाली चांगल्या, जिथं कोणीही शहराच्या बाहेर जिथं कोणीही पोचू शकत नाही तिथं पोहोचलेला असतो. तर त्यामागेच आता तारिणी टीमसुद्धा तिथं पोचलेल्या असतात, आणि हा खूप मोठा जे जेच्या लपून ठरवलेला तारिणीचा ट्रॅप असतो. आणि आता गुलाबचा बॉस म्हणून आता मास्क लावून दोन व्यक्ती तिथं येतात, ते म्हणजे तारिणी आणि जे जे. आता तारिणी आणि जे जेला असं युवराजसमोर मास्क काढून आता इकडे युवराजला तर खूप मोठा धक्का बसलेला आहे की कौशिकीताई आणि जे जे तुम्ही. त्यावर आता इकडे कौशिकी बोलते की हो, आम्हीच गुलाबच्या बॉस होतो, आणि आम्ही दोघे मिळून हा खूप कॉलेजपासून असताना हा छोटासा ड्रग डीलचा बिझनेस चालू केलेला होता, आणि आज आम्ही दोघीसुद्धा या जगातलं खूप मोठा बादशाह आहोत. या जगाचा खूप मोठा, या जगातील ड्रग्ज डीलरचं नाव म्हटलं तर आम्ही दोघीच आहोत. प्रत्येक शहरामध्ये आमचे माणसं आहे, आमचा ट्रॅप आहे. त्यावर इकडे आता हे सर्व शब्द ऐकून तारिणी मात्र हादरून जाते. आता असा कौशिकीचा खरा चेहरा आणि या धडाकेबाज ऑफिसरचा खरा चेहरा अशा अवस्थेत बघून मात्र खूप मोठा इकडे तारिणीला धक्का बसतो. तर तेवढ्यातच आता तारिणी टीम पोचते.
आणि या तिघांनासुद्धा आता रंगे हात पकडते. तेव्हा मात्र जे बोलते की तुम्ही काय करता इथं आणि मला न सांगता तुम्ही असा कसा निर्णय घेऊ शकता, हा प्लॅन तुम्ही रचलाच कसा. त्यावर तारिणी आता जबरदस्त इकडे जेच्या कानाखाली मारते आणि बोलते की हा माझा ट्रॅप होता. जरी तारिणी टीम आजपर्यंत असं कोणतंही मिशन नाही ज्यामध्ये फेल झाली आणि हा सुद्धा माझा ट्रॅप होता ज्यामध्ये कौशिकी खांडेकर, युवराज खांडेकर आणि धडाकेबाज जे ऑफिसर पकडले. आता तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही, कारण आता मात्र गुन्हेगाराला शिक्षा करणं हेच तारिणी टीमचं कर्तव्य आहे. अशा प्रकारे नेहमीसारखंच आता खूप मोठा ट्रॅप लावत तारिणीच्या हुशारीने आता तारिणी टीमने विजय प्राप्त केलेला आहे आणि या तिघांचं भांडं फोडत खूप मोठा विजय आता प्राप्त करून खूप जबरदस्त ट्विस्ट आता मालिकेमध्ये समोरसुद्धा येणार आहे. म्हणून असे ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.